नमस्कार, मी सुजाता। नुकतीच आता दिवाळी संपली आहे, पण दिवाळीची चाहूल लागली की एक जाहिरात सुरू होते। बरोबर ओळखलं, मोती साबणाची। तशी निवडणुकीची घोषणा झाली, चाहूल लागली की घोषणांची बरसात सुरू होते। मग मनात हा प्रश्न येतो की प्रत्येक आमदार, प्रत्येक उमेदवार म्हणतो की माझ्या क्षेत्रात मी एवढं काम केलेलं आहे, तेवढं काम केलेलं आहे। काम तर कुठेही दिसत नसतं, ही गोष्ट वेगळी आहे, पण म्हणत असतात आपले। मग जर का तुम्ही एवढी सगळी कामं केलेली आहेत, तर मग असं सवलती देण्याची, असं हे फ्री देण्याची घोषणा करायची तुम्हाला गरज का वाटावी? याला कारण असतं की वर्षानुवर्ष आपण जे रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सेवा, कचरा 75 वर्ष झालं आपण याच गोष्टीवर निवडणुका लढतो। याचा अर्थ डेव्हलपमेंट कुठेही काहीही फारसा फरक पडलेला नाहीये। मुळात प्रश्न असा येतो की हे असं फ्री वाटून तुम्ही असं किती दिवस देणार आहात, हा माझा प्रश्न आहे। सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चालू आहे। आम्ही येतो दोडक्यांमध्ये। आपल्याला पूर्वी गोष्ट असायची बघा, नेहमी गोष्टीत एक असायचं, एक राजा असतो, त्याला 2 राण्या असतात, एक आवडती आणि एक नावडती। नावडती बायकोचं काम काय? सगळी कर्तव्य करायची, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या। हेच आता या दोडक्या आमच्यासारख्या बंधू भगिनींचं काम आहे की सगळी कर्तव्य करायची, जबाबदाऱ्या पार पाडायच्या। मग याच आज दोडक्या बंधू भगिनींतर्फे माझा एक सवाल आहे, प्रत्येक युतीला म्हणा, प्रत्येक पक्षाला म्हणा, महाविकास आघाडीला म्हणा, मला असं विचारायचंय की आमच्यासारख्या नावडत्या दोडक्या नागरिकांसाठी तुमच्या काय आणि कुठल्या योजना आहेत की ज्यामुळे तुम्ही जसं त्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय काय योजना आणता, तसं आमच्यासाठी तुम्ही कुठल्या योजना आणलेल्या आहेत? ऑब्व्हियसली आम्ही सक्षम आहोत म्हणल्यावर आम्हाला फ्री द्यायचा तर काही प्रश्नच येत नाही, पण मग आमच्यासाठी सरकारकडे देण्यासारखं काय आहे हे आज तागात तुम्हाला कोणालाही सांगता आलेलं नाहीये, कारण आम्ही फक्त जबाबदाऱ्या पार पाडायच्या। इथं राहतो म्हणून आम्ही फक्त कर्तव्य पार पाडायचे। हे असं किती दिवस चालणार आहे? कारण प्रश्न असा येतो, जिथं वर्षानुवर्ष महाराष्ट्राचं बजेट तुम्ही तुटीचं दाखवताय, डेफिसिट जो आहे तो तुम्हाला भरून काढता येतोय का नाही हे माहिती नाही, अशा याच्यात अशा सवलतींच्या घोषणा करून तुम्ही काय साध्य करताय? आणि मुळात म्हणजे बेरोजगारांना हाताला काम देणं ही सवलत असायला पाहिजे का बेरोजगारांना तुम्ही फ्रीमध्ये भत्ता द्यावा ही सवलत असायला पाहिजे? बाहेरच्या देशात सुद्धा बेरोजगारांना, जे अनएम्प्लॉईड आहेत, त्यांना काही भत्ते असतात, पण ते अशा स्वरूपात असतात की जर का 1 वर्ष तुम्ही जॉब केलेला असेल तर त्यावेळेला काहीतरी 30-40%, 45% त्यांच्या पगारातनं कापला जातो टॅक्स। त्याच्या पुढे येणं प्रकारे कुठल्याही दुर्दैवी घटनेमुळे तुमचं काय अशी गोष्ट तुमच्यावर वेळ आली की तुम्ही अनएम्प्लॉईड आहात, तर त्यावेळेस सरकारने जो कापून घेतलेला टॅक्स असतो त्याच्यातलाच निधी तुम्हाला मदत म्हणून दिलेला जातो। तिथे कुठेही फ्री देण्याची पद्धत नाही जी या महाराष्ट्रात आहे। दुर्दैवाने आपल्या लोकांची मानसिकताच अशी करून ठेवली आहे तुम्ही की लोकशाहीचं हे चित्र म्हणजे भ्रष्टाचारी नेत्यांनी आम्हाला सरकारमध्ये भ्रष्टाचार राहून करता यावा याच्यासाठी एक दिलेली लाच असते या मतदारांना, या सगळ्या घोषणा म्हणजे। त्याच्या जाहिराती मी जेव्हा लाडक्या बहिणीच्या बघते ना, तेव्हा त्याच्यावर काय कसं व्यक्त व्हावं हे कळत नाही। एक बायको शर्ट घेऊन येते आणि नवऱ्याला म्हणते, हा घ्या, मी तुमच्यासाठी घेऊन आली। त्याच्यासाठी पैसे कोणी आणलेत? मुख्यमंत्र्यांनी दिले। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी जर का ती बाई म्हणाली असती की आहोत या निधीतनं मी आपल्या मुलासाठी 4 पुस्तकं आणलेत चांगली, त्याची शाळेची फी भरली आहे, ही आपल्याला मदत होतीये, तरी एक वेळ ठीक होतं असं मी म्हणेन। पण ज्या बायकोची एवढी पण क्षमता नाहीये की जी 1,500 महिना कमवू शकेल, ती किती आमिषांवर असे शर्ट घेऊन येत राहणार आहे का? दरवर्षी दरवेळेला तुम्ही हेच करणार आहे? अशा 2-3 भगिनी जर का एका घरात असतील, कारण ऑब्व्हियसली इथं संख्या पण जास्त असते, मग त्याच घरांचं आता तुम्हाला मला उदाहरण एक द्यायचंय की आपण जेव्हा म्हणतो कुटुंब प्रमुख कोण असतो? आपण आपल्या वडिलांना कुटुंब प्रमुख म्हणतो। ते जर का एकटे कमावणारे असतील आणि त्यांच्या
जीवावर जर का एक 7-8 लोकांचं कुटुंब जगत असेल, मग त्यांचे आईवडील असतील, बायको असेल, मुलं असतील, कोण जे असतील ते, त्यावेळेला तो माणूस स्वतःचा घाम गाळून रक्त आटवून पैसे कमवत असतो की आपल्या संसाराचा गाडा कुठेतरी आपल्याला ओढता यावा म्हणून. जीवापाड तो माणूस कष्ट करत असतो. पण त्याच वेळी कुठेतरी त्याच्या मनात ही अपेक्षा असते की आज आपली मुलं शाळेत जात आहेत म्हणून आपल्यावर अवलंबून आहेत, पण त्यांनी शिकावं, सक्षम व्हावं आणि कुठेतरी आपली संसाराची थोडी जबाबदारी त्यांनी पण उचलावी की ज्यामुळे माझा भार थोडा हलका होईल. कारण आपल्या त्या कुटुंब प्रमुखाचं, आपल्या त्या वडिलांचं वय सुद्धा कधीतरी होणार आहे. उतरत्या वयात त्यांना पण तेवढे कष्ट सहन होणार नाहीयेत. त्यावेळेला जर का तरुण मुलं घरात बसून जसं बापाने मला इतके वर्ष खायला दिलं तसंच फ्रीमध्ये आत्ता पण द्यावं ही अपेक्षा करायला लागले, तर ते बापाने किती कष्ट करायचे हो. एक दिवस असं येईल की कंबरडं मोडून तो बिचारा खाली पडेल. तसंच कुटुंब प्रमुख म्हणजे आजचं हे राज्य असतं आपलं. कधी ना कधीतरी या लोकांना तुम्ही सक्षम तर करा. किती वर्ष तुम्ही यांना नुसतंच सवलती देऊन ठेवणार आहात. आणि एक काळ असा येईल की ज्या क्षणी तुम्ही त्या सवलती बंद कराल ना, त्यावेळी या लोकांचं काय होणार आहे हा विचार कधी केलायत? की केवळ सवलतीवर सवलती देऊन तुम्ही फक्त यांना अवलंबून आपल्यावर ठेवणार आहात आणि ही आळशीपणाची मानसिकता त्यांच्या मनात निर्माण करणार आहात की 8-10 तास कुठे मी घाम गाळत बसू, त्यापेक्षा 4,000 मला मिळतायत फ्रीमध्ये, माझं मस्त चाललंय त्याच्यात, मला काय गरज आहे. ही मानसिकता तुम्ही जी वाढवताय आणि हा जसा आता आंदोलनाने मी म्हणते जातीद्वेष तयार झाला 2 जातींमध्ये, मराठा ओबीसी मध्ये कुठेतरी ठिणगी पडली आहे, कुठेतरी गलिच्छ भाषेमुळे ब्राह्मण आणि मराठ्यांमध्ये कुठेतरी ठिणगी पडली आहे. हे ठीक आहे, अगदी वादविवाद म्हणजे होत नसले तरी कुठे ना कुठेतरी जातीद्वेष निर्माण झालाय. तशीच ही विषमता तुम्ही तयार करताय हे तुमच्या लक्षात येतंय का? जी आज सक्षम महिला आहे तिला काय देताय हो तुम्ही? एकीकडे लाडक्या बहिणीसाठी तुमच्याकडे योजना आहे, तुम्ही द्या त्यांना, हा तुमचा प्रश्न आहे. पण मग जी सक्षम आहे तिच्यासाठी काय योजना आहे तुमच्याकडे? ती जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडते, संसाराचा गाडा ओढायला बाहेर पडते, तर बाहेर पडते तर काय आहे? रस्त्यावरचे खड्डे, निमुळते रस्ते, की जिथे प्रचंड वेळ तिचा ट्रॅफिकमध्ये जातो, तिथे 8-8, 9-9 तास काम करून परत ट्रॅफिकमध्ये 2-2, 3-3 तास घालवून ती जेव्हा घरी येते तेव्हा आजूबाजूला कुठेतरी स्पीकरचे ढाण आवाज चालू असतात. उद्विग्न झालोय हो आम्ही. बर, नेत्यांचं असं असतं ना की तसंही हे जे सुशिक्षित मतदार आहेत ना, तेही मतदानापासून आता आजकाल निरुत्साही झालेले आहेत. याला कारण तुम्ही आहात. कारण परिस्थिती सुधरतच नाहीये काही. आज या क्षणी जर का मी जसं म्हणलं ना, कोणीतरी बाहेरची व्यक्ती यावी जी मिलिटरीच्या नियमांचं पालन करणारी असावी, ते एका क्षणात नागरिक तयार होतील मतदान करायला. कारण हे तुमचं सरकार आता दुबळं म्हणा, कार्यक्षम आहे का नाही, कुठल्या गोष्टीवर आम्ही तुम्हाला कार्यक्षम म्हणायचं हे आम्हाला कळत नाही. त्यांना सवलती देत आहे म्हणून ते कार्यक्षम म्हणतील. बाकी वर्षानुवर्ष रस्त्यांची सुधारणा होत नाहीये. कचऱ्याची व्यवस्था तशीच आहे, अजूनही उकिरड्या आहेच आहेत. आरोग्य सेवेचे तर कधीच 12 वाजलेले आहेत. मग कुठलं असं काम तुम्ही 75 वर्षात सगळ्या राजकीय पक्षांनी केले की ज्याला तुम्ही प्रगतिशील महाराष्ट्र म्हणताय? मग अशा वेळेला ही विषमता तुम्ही वाढवत नाहीये का? संविधान आमच्या समोर नाचवून जे तुम्ही दाखवतायत ना, संविधान काय लिहिलंय संविधानात? सगळे नागरिक समान पातळीवर आहेत. आता द्या माझ्या प्रश्नाची उत्तरं आहेत समान पातळीवर. ही लाडकी बहीण आणि दोडकी बहीण समान पातळीवर आहेत का? नाही. न्याय व्यवस्थेच्या बाबतीत सामान्य माणसाला योग्य न्याय मिळतोय का? नाही. राजकीय गुन्हेगार जे आहेत, जे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आहेत, कोणी क्रिमिनल ऑफेन्समध्ये सुद्धा ज्यांची नावं आहेत, त्यांना कुठेतरी शिक्षा झालेली आहे किंवा सामान्य माणसाला जी ट्रीटमेंट मिळते तीच राजकीय नेत्यांना मिळते का? नाही. आरक्षणामुळे 60% वाला मुलगा चाललाय इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायला आणि ओपन कॅटेगरीतला 90% वाला मुलगा जर का त्याच शिक्षणापासून वंचित राहतोय, तर आहे समानता? नाही. सगळीकडे जर का विषमता तुम्ही नागरिकांमध्ये ठेवली आहे तर त्या लोकशाहीच्या त्या संविधानाला काही अर्थच उरत नाही हो. पहिली गोष्ट म्हणजे संविधानामध्ये न्यायाची जी बाजू मांडलेली आहे तीच मुळात तुम्ही फोल ठरवलेली आहे.
सुशांत सिंगच्या केसमध्ये जेव्हा करोडो लोक न्यायाची मागणी करत होते, होतं ना, भाजपचंच सरकार होतं केंद्रात, का तुम्हाला न्याय नाही देता आला? याचा अर्थ सरळ आहे की तिथं राजकीय गुन्हेगार होते, जे राजकीय स्वार्थासाठी तुम्ही जर का एकमेकांशी संधान बांधत असाल तर कुठे समता आहे नागरिकांमध्ये? नागरिकांच्या मागण्याला काही किंमतच नाही आहे. करोडो लोक जर का न्यायाची मागणी करत होते आणि तुम्ही ते देऊ शकत नसाल तर समानता आहे कुठे? हाच मुद्दा आहे तो दिशा सालियनच्या बाबतीत. SITची स्थापना केली म्हणजे घोषणा तुम्ही कधी केली, प्रत्यक्षात स्थापना कधी केली आणि काय झालं त्याचं? काही नाही. गोरा कमिटीचा रिपोर्ट कुठे, का नाही बाहेर काढला मग तो? आणि तुम्हाला जर का या गोष्टी बाहेर काढायच्याच नाही आहेत तर ते कमिटी नेमण्याचं तरी किमान नाटकं करू नका. ती नाटकं फक्त एवढ्यासाठीच आहेत की त्या नाटकांचा किंवा त्या कमिटीच्या रिपोर्टवर तुम्ही एकमेकांशी राजकीय ज्या तडजोडी असतात ना त्या करताय. त्यामुळे न्यायालयासमोर सगळे नागरिक आणि राजकीय नेते सेम आहेत असं कृपया म्हणू नका. संविधानाला ही गोष्ट अपेक्षित नव्हती. बाबासाहेबांचं जे लोकशाहीचं जे स्वप्न होतं त्या स्वप्न ते वेगळंच होतं आणि इथं आता परिस्थिती खूप वेगळी आहे. पण याचा पुढचा धोका असा वाटतोय कुठेतरी आपल्या देशात, राज्यात अराजकता माजवण्याचे प्रयत्न जे चालू आहेत ना ते कुठे ना कुठेतरी सक्सेसफुल होण्याचे चान्सेस एवढेच वाटत आहेत की कुठेतरी हा जो दोडका नावडता जो तुमचा समाज आहे की ज्यांना तुम्ही कुठल्याच योजना देत नाही आहात, तो जेव्हा मतदानापासून निरुत्साहाने लांब लांब जातोय ना तेव्हा एक गठ्ठा मतदान करणारे जेव्हा इथं येतील ना की ज्यांचा हेतू काहीतरी वेगळाच आहे सत्तेवर येण्याचा, तो हेतू कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी त्यांचा साध्य होणार आहे. आणि याला जबाबदार आत्ताचे सगळे राजकीय पक्ष आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. तुमच्या सवलतींच्या मी विरोधात नाहीये, सवलती द्या, पण त्या कोणाला द्या? जे अपंग आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत की जे काहीही कमवू शकत नाहीत, ज्यांना निराधार आहेत, जे कोणी नाही ज्यांना. पण धडधाकट तरुण मुलांना, बहिणींना, नागरिकांना तुम्ही अशा फ्री वाटण्याच्या सवलती देत राहिलात तर याच्यातनं फक्त एक मानसिकता तयार होईल की मला आरामात बसून खायला मिळते, मला कष्टाची गरजच नाही. जेव्हा राज्याचा प्रत्येक नागरिक कष्ट करून सक्षम होण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा प्रचंड प्रमाणात एक ऊर्जा निर्माण होऊन ते राज्य सक्षम आणि प्रगतिशील बनलेलं असतं. विरोधाभास इथं असा आहे की शहरात काम करायला लोक मिळत नाहीयेत आणि खेडेगावात तिथे प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे कारण या सवलती. दुसरा विरोधाभास एवढा आहे की काम करणारे नागरिक जेव्हा मिळत नाहीत व्यावसायिकांना, त्यांचा अनुभव असा आहे की जे बेरोजगार तरुण बाहेर पडतायत कुठल्या कॉलेजेसमधनं, शाळांमधून, कुठल्या तरी इन्स्टिट्यूशन्समधनं, त्यांना ते योग्य ते प्रशिक्षणच मिळालेलं नाहीये की ज्यामुळे त्यांना ते नोकरीवर पण ठेवू शकत नाहीयेत. मग अशा बेरोजगारांचा ठपका असणाऱ्यांना मुलांवर तुम्ही किती वर्ष सवलतींचा वर्षाव करणार आहात हा पण माझा प्रश्न आहे. म्हणूनच मी विचारलं की जे तुटीचं बजेट तुम्ही वर्षानुवर्ष जिथं मांडताय तिथं या निधीची व्यवस्था तुम्ही कुठून करताय हा प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून मला तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे का नाही. दुसरा प्रश्न असा येतो की आत्ता तुम्ही ज्येष्ठ नागरिक असू देत किंवा महिलांना असू देत एसटीचा प्रवास मोफत देताय, कुठे म्हणताय 50% भरा. मग मुळातच जे तुटीमध्ये चाललेलं एसटी महामंडळ आहे की जे तिथले कर्मचारी आहेत जे दिवसरात्र मेहनत करून कष्ट करून ते महामंडळ चालवत आहेत, ह्या ज्या घोषणा तुम्ही देताय त्या सवलतीमध्ये तयार होणारा जो डेफिसिट आहे तो तुम्ही एसटी महामंडळाला देताय का? नाही तर उद्या त्यांची परिस्थिती त्यांचंही कंबरड मोडेल तुमच्या या घोषणांमुळे. मग असं करून करून तुम्हाला काय श्रीलंकाला बनवायचंय का काय महाराष्ट्राला? आहे ना शेजारीच उदाहरण, फ्री देऊन देऊन आज काय परिस्थिती झाली. तरी सुद्धा शहाणपण येत नसेल आपल्या सरकारला तर मग अवघड. मग अराजकता माजणं फार दूर नाहीये या देशात आणि ती टाळायची असेल तर नागरिकांना सक्षम बनवा, दुबळं बनवू नका किंवा आळशी पण बनवू नका. हे एवढं एकमेव मागणं आहे. आणि मुळात
ज्या मतदारांवर तुम्ही अवलंबून आहात त्यांच्यासाठी अशा घोषणा द्या किंवा अशा सवलती द्या की ते आपणहून उद्युक्त होतील, मुलांना चांगलं शिक्षण मिळू दे. त्यांच्या अपेक्षा एवढ्याच असतात की मुलांना चांगलं शिक्षण माफक दरात द्या. आरोग्य सेवा असेल तर त्या पण माफक दरात द्या. जिथं सरकारी तुमचे दवाखाने आहेत तिथं चांगल्या सोयी सुविधा असू देत. आरोग्यावर लोकांना जास्त पैसे खर्च करायला लागू नयेत याबद्दल कुठली तरी सोय असेल, मग त्या सगळ्या समान नागरिकांसाठी पाहिजेत. मग तिथे एक तुम्ही करू शकता की जे सक्षम नागरिक आहेत त्यांना कमी पैशात द्या आणि तोच निधी जमा होणारा जे अकार्यक्षम लोक आहेत की जे अवलंबून लोक आहेत, मग सिनियर सिटीजन असू देत, अपंग असू देत किंवा जी लहान मुलं निराधार असू देत, त्यांच्यासाठी ज्या काही योजना आहेत की ज्यांना काहीच आता करणं शक्य नाहीये, त्यांच्यासाठी तो पैसा तुम्ही वापरलात ना तर कुठंतरी ती समानता येईल. असं तरी लोकांना वाटेल की नाही, आपल्या या सरकारकडे प्रत्येक नागरिकासाठी एक सवलत आहे, एक घोषणा आहे. आपणही या लोकशाहीचा एक भाग आहोत, त्यामुळे आपल्याला पण कुठेच ना कुठेतरी आपण या सरकारच्या लिस्टमध्ये तरी आहोत. आत्ता आम्ही कुठेच नाही आहोत. आणि हेच मतदान न करायला निरुत्साही जे लोकांना बनवते, हिंदूंना तुम्ही मतदान करा करा जे म्हणतायत, तर कशाबद्दल करायचं हा आता हिंदू लोकांच्या पुढे प्रश्न आहे. मध्यंतरी जो तुम्ही मशिदीचा भोंगे उतरवण्याचा जो मुद्दा जोरदार गाजला, मग आता मी राज ठाकरेंना म्हणणार आहे, विचारतीये की ज्या वेगाने तुम्ही ते काम केलं त्याच वेगाने हे स्पीकर पण उतरवायचं काम करा ना. तिथं का तुमचं दुर्लक्ष होतंय? कानठळ्या बसवणारे जर का आम्हाला गाणी तिथं सिग्नलला थांबवत नाही, कानावर जे कुणाची जयंती असू दे, कुणाची पुण्यतिथी असू दे, दहीहंडी असू दे, गणेशोत्सव असू दे, इतके प्रचंड आवाज करणारे, ध्वनी प्रदूषण करणारे स्पीकर्स तुम्हाला दिसत नाही? सिग्नलला थांबल्यावर हृदयाची धडधड थांबते. सिनियर सिटीजनना त्रास होतोय, लहान मुलांना त्रास होतोय, त्या लेझरचा त्रास होतोय. ते बंद करावं असं तुम्हाला वाटत नाही? आणि याच्याकडे कोणाचंच लक्ष नसू दे. ती तरी घोषणा आम्हाला अपेक्षित होती हो, पण तेवढं सुद्धा करणं सरकारला जमत नाही. का तर पोलिसांचा वचक नाहीये कुठे. ज्या क्षणी ही लोकशाही तेव्हाच बळकट होणार आहे ज्या क्षणी पोलीस या यंत्रणेवरचा राजकीय हस्तक्षेप ज्यावेळी दूर होईल ना, त्याच वेळी ही यंत्रणा सक्षमपणे काम करेल. आणि दुसरी व्यवस्था अशी करणं गरजेचं आहे की जर का सरकार काहीतरी चुकीचे निर्णय घेऊन किंवा एखादं सरकार सक्षमपणे काम करत नाही हे जर का नागरिकांना, बहुसंख्य नागरिकांना वाटत असेल, त्याची कारणं ते देऊ शकत असतील, तर मुळात म्हणजे या सरकारला परत बोलवण्याचा अधिकार जेव्हा जनतेला मिळेल ना, त्याच वेळी ही लोकशाही बळकट होणार आहे. तोपर्यंत जसा सावळा गोंधळ चालू आहे असाच जर का चालू राहिला तर या देशातली, या प्रदेशातली, या राज्यातली किंवा या शहरातली अराजकता माजायला आता जास्त काळ लागणार नाही. हे लक्षात ठेवा. कारण विषमतेची दरी तुम्ही वाढवताय, जातीमधला विषमता वाढवताय. आंदोलन कंट्रोल करता यायला पाहिजे. गलिच्छ भाषेचा जो वापर होतोय त्याच्यामुळे जाती द्वेष वाढतोय, त्याच्यामुळे वैयक्तिक लोकांचं आता पेशन्स संपत चाललाय. त्यामुळे पटकन एखादी रिॲक्शन इतकी हार्श दिली जाते लोकांच्याकडनं. साधे समोरासमोर दोन मोटरसायकलवाले आले तरी पटकन एखादी शिवी हसडतात. कारण हे आता सगळं सहन करण्याच्या पलीकडचं चाललंय. त्यामुळे हा उद्वेग कुठेतरी बाहेर पडतोय. तर अराजकता माजू नये असं जर का वाटत असेल तर सर्व नागरिकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न तरी करा आणि या घोषणांचा परत विचार करा. तुम्ही त्यांना रोजगार द्या, चांगल्या व्यावसायिक शिक्षण द्या. कुठलाही नागरिक याला नाही म्हणणार नाही, पण फुकटचं देणं कृपा करून बंद करा. यांनी फक्त तुम्ही राज्याचं डेफिसिट वाढवताय, बाकी काही नाही. बाकी आता सरकारच्या हातात आहे. इथे लोकशाही तुम्हाला बळकट करायची का कमकुवत. आणि शेवटी असहाय्यपणे या परिस्थितीकडे बघण्याशिवाय आमच्यासारख्या नावडत्या आणि दोडक्या बंधू भगिनींकडे दुसरा पर्याय पण नाहीये. त्यामुळे जागरूक राहा आणि सतर्क राहा. एवढ्यासाठीच म्हणायचं की जोपर्यंत आपण या देशात राहतोय, आपण या शहरात राहतोय, तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहायचं एका चांगल्या लोकशाहीसाठी. ह्याच्यासाठी गरज आहे व्यक्त होण्या.
आमदारांना आणि यांना प्रश्न विचारा असा जेव्हा मी व्हिडिओ टाकते तेव्हा त्याच्यावर कमेंट येतात ना, की उद्या तुम्ही आमदारांना प्रश्न विचारायला गेल्यावर त्यांचे कार्यकर्ते तुम्हाला कधी ठोकतील हे सांगता येत नाही. हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाही. हे चित्र बदलायला पाहिजे. आमदारांना सुद्धा हे समजायला पाहिजे की जनतेने आपल्याला निवडून दिलंय तर त्यांना आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. किमान प्रश्न नाही पण सूचना असतील, काही मागण्या असतील तर ते पण शांतपणे ऐकून घ्या आणि दोघांनी समन्वय साधून जर का काम केलं तर खऱ्याच गोष्टी शक्य आहेत. पण गरज आहे दोन्हीकडून असणाऱ्या इच्छाशक्तीची. ते कुठेतरी वाढवण्याची गरज आहे. याचा एकदा विचार करा आणि कुठेतरी लोकशाही बळकट होऊ दे अशी इच्छा व्यक्त करून मी आजचा व्हिडिओ संपवते. नमस्कार.